मी भगवंताजवळ गजानन महाराजांवर प्रार्थना करतो की असं काही घडू नये, परंतु दुर्दैवाने जर एखादी घटना घडली तर त्या माणसाला, त्या पदाधिकारीला, त्या समितीच्या जो कोण पदाधिकारी त्याला ऍट ए टाइम आपण काही मुतना काही मदत त्याला पोहोचली पाहिजे, याची तरतूद आपल्याला कुठेतरी करायची आहे. बाकी ह्या बऱ्याच वेळेस मी सांगत असतो की आपण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम घ्यायचे आहेत, ते उपक्रम कसे राबवायचे आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही कधी चर्चा करणार आहोत का नाही. मग तुम्हाला पुरोगामी पत्रकार संघाचं एवढं जर व्यासपीठ उपलब्ध आहे, तुम्ही शासनाकडे जागा मागा, जी काही शासनाकडे ज्या गोष्टी मागा, कारण हे सगळे आपले सगळे जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्या 10 पिढ्या बसून खातील एवढं त्यांनी कमवून ठेवलेलं. पण तुमचं आणि माझं आपलं काय. मग आपण जर संघटित आलो, एकत्र आलो, तर तुम्हाला माहितीये की वज्रमुठमध्ये काय ताकद असते. ह्या एकतेने, या ताकदीने मला तुमच्यातले सरपंच पासून ते आमदार खासदार घडवायचे आहेत. मग ते राजकारण करून असो नाहीतर काही करून असो, मी हे बोलत नाही, प्रॅक्टिकल हे मला करून दाखवणं हे माझं स्वप्न आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी स्वतः कधीच राजकारणात करणार नाही, मी स्वतः कधीच कुठल्या पदावर राहणार नाही, परंतु मला तुमच्यातला एखादा पत्रकार, एखादी व्यक्ती फार मोठी व्हावी. जर मोठा झाला, आनंदाने तुम्हाला भेटायला आला, तर माझी छाती 65 इंची जी आहे ना त्यांची, ती माझी 100 इंची अशी छाती फुगेल मित्रांनो. तर याच्यासाठी मला तळमळ आहे, याच्यासाठी मला काम करायचं आहे. तर ह्या मुद्द्यांमध्ये आपल्याला कोर कमिटीसाठी जर ज्यांना मी आता म्हटल्याप्रमाणे ती नावं आपण घेणार आहोत, त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या संदर्भात आता म्हटलेच की आपल्याला खरोखर जे उल्लेखनीय कामगिरी करणार आहेत, समितीचे असो, प्रेसचे पत्रकार संघाचे असो, त्यांना आपल्याला पुरस्कार ही येत्या वर्धापन दिवसाला आपण त्यांना पुरस्कार देणार आहोत. आणि त्या पुरस्काराच्या स्वरूपात आपण काहीतरी मदत पण करता आली याचाही आपण विचार आपण करणार आहोत. म्हणजे नुसतं पुरस्कार, ट्रॉफी आणि ते नाही, पण त्याला अभिमान वाटेल, त्याच्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा आपल्याला त्याला पुरस्कारही तो द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. दुसरी गोष्ट, जर तुम्ही प्रत्येकाने ठरवलं, आता संतोष जाधवनी म्हटले की आपली नातेवाईकांची लिस्ट बनवा, नक्कीच बनवा, नातेवाईकांची लिस्ट बनवा. त्याच्यानंतर तुम्ही दिवसातून किती लोकांना भेटत असतील त्याचा विचार करा. आणि येणारे आता कुठे पुढे असेल, मीटिंग असेल, तुमच्या ज्या जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष जे मीटिंग घेतील त्यांनी प्रत्येकाला सांगा, तू आलास एकटा येऊ नकोस, जर तू पत्रकार आहेस तर 4-5 पत्रकार, सक्रिय पत्रकार घेऊन पुढच्या मीटिंगला ये. 4 समितीचा असेल त्या समितीच्या त्या पदाधिकाऱ्याला सांगा, तू येताना 5 तुझ्यासारखे प्रामाणिक काम करणारे, म्हणजे ती गाव विकास समिती असू दे, बळीराजा एकता समिती असू, म्हणजे आता आपण सगळ्या समितींवर काम करतोय. आता त्या सरांचं खूप छान त्यांनी इथे मार्गदर्शन केलं की विधवा परितक्त्या, आणि त्यामध्ये सुद्धा ह्या जे अडवतात त्यांनी ते पुढे ते बोलले नाही की